नमस्कार. गरिबीला प्रेरणास्थान मानलं, वडिलांचं कष्ट डोळ्यासमोर ठेवून मन लावून अभ्यास केला आणि ती झाली CA. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. काही जण गरीब परिस्थितीला आपली कमजोरी नसून ती आपली प्रेरणा ताकद आहे असं समजून संघर्ष करायला लागतात. त्यातून खऱ्या संघर्षाला कष्टाला यश हे मिळतंच. स्वप्न जरूर बघावीत, पण ती झाकल्या डोळ्यांनी नाही तर उघड्या डोळ्यांनी बघावीत. असंच स्वप्न दिल्लीतील एका झोपडपट्टीत राहणारी अमिता प्रजापती ही मुलगी. तिचे वडील चहा विक्रेते असून आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती. तेव्हा वडील चहा विकत असताना बऱ्याच लोकांनी त्यांना मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करू नकोस, आज ना उद्या ती दुसऱ्याचीच होणार आहे. कुठंपर्यंत तू रस्त्यावर राहणार आहेस, त्यापेक्षा एखादं चांगलं घर बांध. परंतु अमिताच्या वडिलांनी मात्र लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मुलीला शिकवत राहिले. कारण एक ना एक दिवस माझी मुलगी माझं नाव मोठं नक्कीच करणार असा त्यांना विश्वास होता आणि तो विश्वास आज अमिताने खरा ठरवला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील चहा विकून घरी आलेत आणि अमिता आनंदाच्या भरात घरातून धावत येते आणि वडिलांना एक कडकडून मिठी मारते आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहत सांगते की पप्पा, मी CA बनली.